नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्याबद्दल। गुढीपाडवा कसा साजरा करावा, यंदा अमावस्येला गुढीपाडवा, गुढी उभारावी की नाही व गुढी उभारण्याचा हा शुभ मुहूर्त। गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। या दिवशी चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते। बरेच जण तर आतुरतेने गुढीपाडव्याची वाट बघतात, कारण का नवीन बांधकामाची सुरुवात करायची असते। घर घेतलेले असेल तर नवीन घरात त्या दिवशी गृहप्रवेश केला जातो। सोनं चांदी मोठ्या मोठ्या वस्तू जर खरेदी करायच्या असतील तर त्या सुद्धा या मुहूर्तावर खरेदी केल्या जातात। पण यंदा 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या तिथे आलेली आहे। नमस्कार सर्वांना, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत अमावस्या ही गुढीपाडव्याला आल्या कारणाने गुढी उभारावी की नाही, गुढी जर उभारायची असेल तर त्याचा मुहूर्त काय असणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी अभंग स्थानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व असतं। स्नान करण्याचा मुहूर्त सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना केली जाते, तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। कोणतेही व्रत वैकल्य असू या, पूजा असू द्या, एखादं पारायण असू द्या, बऱ्याच वेळेला आपण त्या पूजेला मांडणी करतो, स्थापना करतो आणि कलशाचं पूजन सुद्धा केलं जातं। तो कलश भरून ठेवला जातो। कलश कधीही आपल्याकडे पालथा ठेवला जात नाही किंवा तो रिकामा ठेवला जात नाही। पूजेमध्ये कलशाला अनन्यसाधारण असं आपल्याकडे महत्त्व आहे। पण असा एक सण आहे की त्यामध्ये कलश भरला जात नाही, तो सरळही ठेवला जात नाही, त्या उलट कलश पालथा ठेवला जातो आणि तो सण म्हणजे गुढीपाडवा। आपल्याकडे तर कलश ठेवणं, रिकामा ठेवणं हे अशुभ मानलं जातं। मग गुढीपाडव्याला वेडूच्या काठीवर कलश हा पालथा का केला जातो? मग गुढीपाडव्याला कलश पालथा ठेवणं हे अशुभ कसं मानलं जातं, ते शुभ का मानलं जात नाही, असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? किंवा असा विचार कधी तुमच्या मनात आलेला आहे का? आणि मनामध्ये असा विचार जरी आलेला असेल किंवा असा प्रश्न जरी पडलेला असेल तर तुम्हाला याच उत्तर मिळालेलं नसेल, चला तर मग मी तुम्हाला सांगते की गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा का ठेवला जातो आणि ते शुभ का मानलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी कलश उलटा म्हणजे आपल्या जमिनीकडे करून ठेवतो आणि जमीन म्हणजे तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे, ती झाडाची मुळं स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते। आणि जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो, म्हणजे जी गुढी उभारतो, तर ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून आपण लावत असतो। त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवले आयुष्यात, तो कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपले पाय जमिनीवरच राहावे या हेतूने या जमिनीमधील जी काही सकारात्मकता आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ती हा कलश खेचून घेते आणि असा मांगल्याने भरलेल्या घरामध्ये, आपल्या वस्तूमध्ये, आपल्या घरामध्ये राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा ठेवला जातो, हे शुभ सुद्धा मानलं जातं। गुढी उभारताना आपण ज्याही काही वस्तू वापरतो गुढीच्या पूजेसाठी, त्या प्रत्येक वस्तू मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आपल्याला उभारायची आहे की नाही, त्याचा मुहूर्त काय आहे, त्याचा मुहूर्त काय आहे। नवरात्री निमित्त जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा मुहूर्त बघूयात। अमावस्या तिथी ही 18 मार्च रोजी बुधवारी सकाळी 8:25 सुरू होत आहे आणि 19 मार्च रोजी सकाळी 6:53 संपत आहे। त्यामुळे गुढी जी आहे ती आपल्याला 19 तारखेला गुरुवारी सकाळी 6:53 नंतर ते जोपर्यंत ऊन आहे जवळपास 8:30-9 वाजेपर्यंत आपल्याला उभारून घ्यायची आहे। आणि मग त्यानंतर जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होईल त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे। तसं तर बघा, गुढी सकाळी जितक्या लवकर आपल्याला उभारता येईल तितक्या लवकर आपण उभारू शकतो। पण यंदा अमावस्या तिथे आल्या कारणाने 6 वाजून 53 मिनिटांना आपल्याला गुढी उभारायची आहे। आणि आता जर तुम्हाला
चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा मुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 53 मिनिटांपासून ते सकाळी 7 वाजून 43 मिनिटांपर्यंत आहे. म्हणजेच एकूण 51 मिनिटे आपल्याला घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी आहे. पण कामाच्या गडबडीमुळे जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये अखंड दीप प्रज्वलित करणं झालं नाही किंवा घटस्थापना करणं झालं नाही तर तुम्हाला दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा त्या मुहूर्तांमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता. तर हा दुसरा अभिजात मुहूर्त 48 मिनिटांचा आहे. हा मुहूर्त 19 तारखेला दुपारी 12 वाजून या मिनिटाला सुरू होतोय तर दुपारी 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता. पण काही कारणाने या दोन मुहूर्तांपैकी तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही, अखंड दीप प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तुमच्याकडून, तर काही हरकत नाही. सायंकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता आणि अखंड दीप प्रज्वलित करू शकता. कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते. पण तुम्ही आता म्हणाल की या दिवशी अमावस्या आहे आणि ही अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे ही तिथी दिवसभर मान्य असणार आहे. मग आपण गुढी कसं काय उभारू शकतो आणि घटस्थापना कशी काय करू शकतो आणि अखंड दीप प्रज्वलित कसा करू शकतो हे सुद्धा कसं काय प्रज्वलित करू शकतो. आणि अजून एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो, तो म्हणजे या दिवशी अमावस्या आल्या कारणाने आपण सोनं चांदी किंवा अजून काही मोठ्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्या खरेदी करू शकतो का? तर काल निर्णय कॅलेंडर मध्ये मागील पानावर या गुढीपाडव्याच्या संदर्भात खुलासा केला आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरी 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा गुढीपाडवा आहे. त्यामुळे हा दिवस शुभ मानला जाणार आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी, जागा, वाहन, नवीन वस्तू किंवा व्यवसायाचा शुभारंभ, गृहप्रवेश या सर्व गोष्टी तुम्ही नेहमीप्रमाणे करू शकता. यास कोणतीही हरकत नाही. आणि आता तुम्हाला वाटेल की असं काय की गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्येला आले आहे किंवा अमावस्येच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे, असं कधी होतं का? तर हो, यापूर्वी सुद्धा असं झालेलं आहे. यापूर्वी 19 मार्च 7 रोजी, 6 एप्रिल 2008 रोजी आणि 28 मार्च 2017 रोजी याप्रमाणेच अमावस्या तिथी किंवा गुढीपाडवा एकत्र आलेला आहे. आणि त्यावेळी सुद्धा गुढीपूजन असंच अमावस्या तिथी संपल्यानंतर केलं गेलेलं होतं. त्यानुसारच आपल्याला 19 तारखेला सकाळी 6 वाजून 53 मिनिटाला अमावस्या तिथी संपणार आहे. आणि मग अमावस्या तिथी